परभणी जिल्ह्यातील शेतात येत होते पुणे मुंबईहून लोक. पायाखालची जमीन सरकली. दररोज येत असल्याने यामागचं कारण समजताच गाव हादरलं. आपल्या गावात असं आणि उघड्या शेतात विश्वास बसेना. परभणी जिल्ह्यातील एका शांत साध्या गावात अचानक काहीतरी विचित्र घडू लागलं. दिवस ढळला की गावात शांतता पसरायची. शेतातून घरी परतणाऱ्या पावलांचा आवाज कमी व्हायचा, पण त्याच वेळेला गावाच्या एका टोकाला असलेल्या शेताकडे गाड्यांची ये-जा सुरू व्हायची. त्या गाड्या साध्या नव्हत्या, चकचकीत, महागड्या, दूरच्या शहरातून आलेल्या. पुणे मुंबई अशा नंबर प्लेट पाहूनच लोक थपकायचे. प्रश्न एकच, आपल्या गावाच्या शेतात हे शहरातले लोक काय येत आहेत? सुरुवातीला कुणालाच संशय वाटला नाही. लोक म्हणाले कदाचित जमीन खरेदीचं काही काम असेल, कदाचित एखादा व्यवसाय सुरू होणार असेल. पण दिवस गेले, आठवडे गेले आणि ही ये-जा थांबली नाही, उलट ती वाढतच गेली. संध्याकाळ झाली की गाड्या यायच्या, रात्री उशिरापर्यंत थांबायच्या आणि पहाटेच्या सुमारास शांतपणे निघून जायच्या. दररोज, अगदी दररोज शेतात दिवसा काहीच नसायचं, पण रात्री काहीतरी सुरू असल्याची जाणीव प्रत्येकाला होऊ लागली. हळूहळू गावात कुजबूज झाली. हे नक्की काय आहे? आपल्या गावात असं कसं? शेतात, उघड्या शेतात काय चाललंय? काही लोक मुद्दाम त्या रस्त्याने फिरू लागले. लांबून पाहायचा प्रयत्न केला, पण जवळ जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती. कारण आतून येणारे आवाज, हालचाल, अनोळखी माणसांची गर्दी हे सगळं भीती निर्माण करणारं होतं. शेत, जे कष्टाचं आणि शांततेचं ठिकाण मानलं जातं, तेच आता संशयाचं केंद्र बनलं होतं. गावावर हळूहळू भीतीची सावली पसरली. महिलांनी संध्याकाळी मुलांना बाहेर सोडणं बंद केलं. शेतात जाण्याची वेळ बदलली. रात्री कुणीही एकटं फिरायचं टाळू लागलं. कारण प्रश्न फक्त येणाऱ्या लोकांचा नव्हता, प्रश्न होता त्यांच्या येण्यामागच्या कारणाचा. पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरातून लोक गावच्या शेतात काय येत होते? ना ढाबा, ना फार्म हाऊस, ना कुठली मोठी इमारत, तर हीच शेतं निवडलेलं होतं. शेवटी काही सजग ग्रामस्थांना हे असंच चालू देणं शक्य वाटलं नाही. आतून अस्वस्थता वाढत होती. काहीतरी चुकतंय, काहीतरी चुकीचं घडतंय, ही भावना स्पष्ट होत चालली होती. योग्य ठिकाणी माहिती पोहोचवली गेली आणि मग एका रात्री, नेहमीसारखंच सगळं सुरू असताना, गाड्या आल्या, लोक आले, शेतात हालचाल सुरू झाली, पण वेगळ्या. यावेळी कुणीतरी सगळं बारकाईने पाहत होता आणि त्या रात्री अचानक सगळं उघड झालं. जे शेत फक्त शेतीसाठी असायला हवं होतं, तिथे अवैध प्रकार सुरू असल्याचं स्पष्ट झालं. पुणे मुंबईहून येणाऱ्या लोकांचं कारण समोर आलं आणि ते ऐकून संपूर्ण गाव हादरलं. आपल्या गावात, आपल्या शेतात असा गैरप्रकार सुरू होता, वेश्या व्यवसाय केला जात होता, यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. ही घटना गावासाठी धक्का होती. कारण गुन्हे फक्त शहरातच होतात असं नाही. कधीकधी ते शांत गावात, शेतात, उघड्या मळ्यातही घडतात आणि ते कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. परभणी जिल्ह्यातील त्या गावासाठी ही रात्र कायमची लक्षात राहणारी ठरली.